ओतून घेऊ। नमस्कार, आदितीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी बनवणार आहे रेस्टॉरंट स्टाईल जीरा राईस आणि दाल तडका, ते पण एकदम सोप्या पद्धतीने। हा जीरा राईस आणि दाल तडका एकदम हॉटेलपेक्षा सुद्धा खूप छान चविष्ट असं लागतं। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। तर इथे मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी मसूर डाळ। ही डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। त्यामध्ये घालायचे पाणी आणि 15 मिनिटं ही डाळ आपल्याला भिजत ठेवायचे, त्यामुळे डाळ छान भिजली जाते। त्याचबरोबर आपला गॅससुद्धा वाचतो आणि वेळसुद्धा वाचतो। डाळ बघा छान भिजलेली आहे। डाळीसाठी मी ते साहित्य घेतलेलं आहे, एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो, थोडासा बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेलं आलं लसूण एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे। उभं कापून घेतलेलं आलं घेतलेलं आहे, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्ता, लाल मिरची घेतलेली आहे, जिरं, हिंग घेतलेला आहे। इथे गरम मसाला, धने पावडर, पाव चमचा हळद, थोडासा मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये घालूया थोडंसं तेल, त्यात घालायचं अर्धा चमचा जिरं, उभे चिरून घेतलेलं आलं घालायचं, सेकंडभर हे परतून घेऊया। त्यात भिजून घेतलेली डाळ घालायची, पाव चमचा हळद, थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं, सगळं मिक्स करून घेऊया। तर याच्यामध्ये पाणी घालायचं, डाळीचं थोडंसं वरती येईल एवढंच पाणी घालायचं। तर झाकण लावून कुकरच्या आता आपल्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात मीडियम फ्लेमवरती। तर आपल्याला 1 वाटी बासमती राईस घ्यायचा आहे, त्यामध्ये घालूया पाणी घालून हे चांगलं चोळून एकदम 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। बरोबर, तर 2 वेळा मी छान स्वच्छ धुवून घेतलं आणि ते पाणी घालूया आणि 15 मिनिटाला सोक करायला ठेवते। डाळ छान घोटून घेऊया। तर इथे मी पॅन गरम करायला ठेवला आहे, यात 1 चमचा तेल घालायचं, 1 चमचा तूप घालूया, अर्धा चमचा जिरं घालायचं, सुकी लाल मिरची घालायची, बारीक चिरून घेतलेलं आलं लसूण, चिरून घेतलेली हिरवी मिरची, चांगलं आलं लसूणचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत परतून घेऊ। त्याची पानं घालायची, कढीपत्ता, एक बारीक चिरून घेतलेला कांदा एकदम गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा। तर कांद्याचा कलर चेंज झाला की यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा, टोमॅटोसुद्धा सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊ। थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची, टोमॅटो सॉफ्ट झाला की यामध्ये सुके मसाले घालायचे, ते चांगले परतून घेऊया। मसाले चांगले परतून घेऊया। मसाले जळू नये म्हणून थोडंसं पाणी घालूया। ते यामध्ये आपल्याला ही शिजवून घेतलेली डाळ घालायची, घेऊया सगळं। त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया, डाळीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट ठेवायची नाही आहे। मीडियम फ्लेमवरती छान याला उकळी येऊन द्यायची। येते तोपर्यंत आपण इथे जीरा राईस बनवून घेऊया। त्यामध्ये घालायचं 1 चमचा तेल, तर जीरा राईस चविष्ट व्हावा म्हणून याच्यामध्ये थोडंसं बटर आणि तेलमध्ये चांगलं मेल्ट झालं पाहिजे। जीरा राईस म्हणून यामध्ये भरपूर सारं जिरं घालायचं, इथे 1.5 चमचा जिरं घातलेलं आहे, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, भरपूर सारी कोथिंबीर घालायची, छान असं परतून घेऊया। त्यामध्ये चवीनुसार
मध्ये आता भिजवून घेतलेले तांदूळ टाकूया। हे छान असं मिक्स करून घेऊया। आता मी हे चांगले तांदूळ फोडणीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। तर एक ग्लास याच्यामध्ये पाणी घालूया, त्याच्यावरती झाकण ठेवून 15 मिनिटं भात शिजवून घेऊया। आता डाळीला छान अशी उकळी आलेली आहे। मध्ये 1 चमचा तेल घेऊया। तर तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं फुललं की यामध्ये थोडंसं लसूण लालसर होईपर्यंत परतून घेऊ की लाल मिरची घालायची, बंद करूया आणि यामध्ये थोडासा काश्मीरी मिरची पावडर घालून छान मिक्स करून घेऊ। आता तडका डाळीवरती ओतून घेऊ। तर तुम्ही बघू शकता आता आपला राईस जो आहे तो 80% जवळजवळ शिजलेला आहे। हलकीशी यामध्ये कणी आहे, तुम्हाला ते सुद्धा दाखवते। आता कळतच असेल की 80% आपला राईस आहे ना तो शिजलेला आहे। आता यातलं जे पाणी आटलेलं आहे ना, यामध्ये जर पाणी अजिबात आपल्याला जास्त घालायचं नाही आहे। यामध्ये जर कणी आहे तर थोडंसं बाजूनी पाणी शिंपडायचं आहे, मग बरोबर एकदम मोकळा सुटसुटीत असं शिजला जातो। यामध्ये जस्ट आपल्याला पाणी असं साईडनी सोडून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवायचं। 2 मिनिटं आपण आता याची शिजून घेऊ। झाकण काढल्यानंतर छान मोकळा असा आपला राईस तयार झालेला आहे। जवळून बघू शकता, एकदम हॉटेलमध्ये मिळतो ना तसा मोकळा झालेला आहे आणि चवीला सुद्धा तितकाच छान लागतो, एकदम अप्रतिम असा। तर या पद्धतीने एकदम घरच्या घरच्या साहित्यातच आपला एकदम टेस्टी असा जीरा राईस आणि दाल तडका तयार झालेला आहे। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने घरी नक्की करून बघा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी आदितीज किचनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।